नमस्कार. इथे पहा आपण रेडी ब्लाऊज झालेला आहे आणि ह्याला हुक आणि लूप्स लावायचे राहिलेले आहेत. तर मी तुम्हाला आज लूप्स कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्या बाबतीत किंवा ब्लाऊजचे लूप्स आहेत ते लवकर खराब होतात, तर ते लवकर खराब होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. इथे 5 किंवा 6 हुक तुम्ही एका ब्लाऊजसाठी लावू शकता. तर त्याच पद्धतीने मी इथे बघा हाईटनुसार आपल्याला ते घ्यायचं असतं. इथे बघा 5 हुक आपण इथे लावणार आहोत, तर त्यासाठी लूप्ससुद्धा आपल्याला 5च घ्यायचे आहेत. हुकाची सुद्धा मार्किंग मी आत्ताच करून घेतली, कारण लूप्स झाले की मला या ब्लाऊजसाठी हुक हे लावून घ्यायचे आहेत. तर हा जो आहे तो पूर्ण पण दोऱ्यामध्ये सुईमध्ये दोरा घालून घ्यायचा. अगोदर 2 पदरी दोरा घालून तो आपल्याला 4 पदरी करून घ्यायचा आणि खालून आपल्याला तो गाठ देऊन घ्यायचे. आता इथे बघा अशी खालून सुई वरती काढायची आणि पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलं तरी चालेल किंवा पाव इंचसुद्धा चालेल. आपल्याला हुक जे अडकवण्यासाठी लागणार आहे ते पाव इंचसुद्धा पुरेसं होतं. इथे बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, थोडंसं झूम करते की तुम्हाला व्यवस्थित दिसेल. इथे बघा डबल घालायचं. खालून जिथून आपण सुई वरती घेतली तिथेच आपल्याला अजून एकदा सुई घालून, म्हणजे ते डबल, म्हणजे 4 आणि 4 8 पदरी दोरा आपला इथे होणार आहे. हे तुम्ही अजून एकदा सुद्धा घेऊ शकता, परंतु बघा मी हे तर दोन वेळा जर केलं तर ते खूप छान हुक लूप्स तयार होतं आणि परफेक्टच होतं. तर इथे बघा कशा पद्धतीने मी जो सुई आहे ती सुईचं जे मागचा भाग असतो, आपण जो दोरा घालतो किंवा सुईचं नाक कसं म्हणतात त्याला, तर ते आपल्याला उलटे त्या बाजूने आपल्याला सुई घालून घ्यायची आहे. कारण टोकाच्या बाजूने जर घातली तर दोरे वगैरे अडकतात आणि ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते आणि वेळही खूप लागतो तिथे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मागच्या बाजूने जसं घालून घ्यायचं आहे आणि बघा पूर्ण जे आपलं जेवढा आपण दोरा काढला आहे त्यात जितके बसतील तितके हे फासे आपल्याला त्यात घालून घ्यायचे आणि बघा छान असं इथे लूप्स आपलं तयार होतं. मग जेव्हा पूर्ण झाला दोरा पॅक की तेव्हा आपल्याला सुई ही खालच्या बाजूने घ्यायची काढून आणि त्यानंतर तिला खालून एक अशी गाठ देऊन घ्यायची आहे. खाली नॉर्मल आपण जशी हात शिलायला वगैरे गाठ देतो तशीच गाठ द्यायची. आता इथे बघा आता दोरा मी कट नाही केला. दोरा कट करायचाच नाही. हुक किंवा लूप्स काही असू द्या तुमचं, दोरामध्ये कट नाही करायचं. दोरा तसंच ठेवायचा, परंतु गाठसुद्धा देऊन घ्यायची आहे. गाठ देऊन दोरा कट न करता पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं. हे आपण लक्षात ठेवायचं, कारण ह्या खूप छोट्या छोट्या टिप्स असतात परंतु खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा आपण दोरा कट नाही केला म्हणून गाठ न देता जर आपण तसंच कंटिन्यू केलं तर कदाचित आपण कस्टमरला एवढं माहिती नसतं. समजा त्यांनी मधून कट केलं किंवा चुकून कशाने कट झालं तर पुढचं लूपसुद्धा आपलं खराब होऊ शकतं आणि मागचंसुद्धा होऊ शकतं. हुक असू द्या लूप्स असू द्या. पण जर तुम्ही गाठ दिली तर ते कट केलं तरी पुढच्या आणि मागच्या हुकाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि खराब होत नाही. खेचल्यानंतर असं ओढल्यासारखं पण होत नाही. त्यामुळे आपल्याला गाठी द्यायची आहे आणि दोरा हा कट न करताच कंटिन्यू करायचा आहे. आपला जर दोरा जर संपला तर तिथेच आपल्याला खाली गाठ देऊन घ्यायची आणि तिथूनच पुढचा जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू करायची आहे. इथे बघा हे दुसरंसुद्धा लूप्स अशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे. आता थोडंसं स्पीडमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवते, कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको. कमी एकदम 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ह्या पूर्ण टिप्स ज्या आहेत मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. असेच एकदम सोप्या पद्धतीचे ब्लाऊजची डिझाईन, ड्रेसची डिझाईन, वन पीस, नऊवारी सर्व काही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी एकदम सोप्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करते आणि खूप छान असा प्रतिसाद येतो आहे आपल्या मैत्रिणींचा. तर तुम्हालाही त्या व्हिडिओचा उपयोग करून घेता येईल किंवा तुम्हालाही त्याचा उपयोग होईल. तर त्यासाठी तुम्हीही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर अजून कोणते नवीन वेगळे व्हिडिओ पाहायचे असतील
तर मला कमेंट करून सांगायचं आहे. मी तशाच पद्धतीचे व्हिडिओ ज्या काही कमेंट येतात त्यावरती सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या लवकरात लवकर त्याचं जे काही आहे ते तुम्हाला उत्तर पाठवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर हे पूर्ण आपण ब्लाऊजला हे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. आता आपले जवळजवळ 3 लूप्स हे तयार झालेले आहेत. आता मी 2 लूप्स बनवून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व करायचं आहे. आणि ही जे लूप्स बनवण्याची पद्धत आहे ब्लाऊजची, तर ती कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पाहू शकता किती छान असे तयार झालेले आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.